आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज चलो आईला बघायचे जावई कुठे काम करतात, कुठल्या ऑफिस मध्ये, कुठे आहे तो, तर तेच दाखवायला जाईला नेतय। दुपारची वेळ आहे, सचिन जेवायला आले होते, सगळेजण निघाली। आई कुठे गेली? आई आईला बघायचं होतं कुठे, म्हणजे आल्याच्या नंतर सुट्टी चालू झाली होती आणि सचिनला भरपूर पेंटिंग होतं त्यांचं, त्याच्यामुळे नाही पॉसिबल झालं। गरमी असल्याने आईला पण कंटाळा यायचा जाम बऱ्याची, नको 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 या गरमीतून काय बघतो। त्यांचं ऑफिस बघायला जायचं आहे ना, तुला बघायचं होतं ना कसं आहे तो। हा मग चला जाऊ दुपार। हा गोदाऊन तुमच्या तुझ्या ह्याच्यात, गोडाऊन गोदाऊन गोदाऊन। हे सिरम आहेत। ते हे आहेत, ते बर्ड्स आहेत, ते कॉट हे आहेत, मेकअप वगैरे करतात ना लेडीज, ते पुसायचे आहेत। चेक कर काय आहे। फेम आहे, फेम आहेत, फेम आहेत ना। हेअर क्रीम आहे। हे सगळे डाबर्स आहेत, ते रिटर्न आलेलं सगळं, ते प्रत्येकाचं पॅलेट तयार केलेलं असतात। ते कॅरमल जेली, ते ना ते बीफ जेली असतं। हे ऑइल आहे, सगळे हेअर ऑइल आहेत, वाटिकाचे सगळे प्रोडक्ट। तो डाबरचा छोटे मुली असतात ना, त्यांच्या केसांसाठी आहे सेपरेट। पॅकिंग पण तशी आहे जेणेकरून छोटी मुलं कशी खुश नाही होतात, सगळा तोच आहे। सगळा रिटर्न आलेला आहे सगळा, त्याच्यामुळे तो असा हे आहे, तो सगळा रिटर्नचा असेल। हे आम्हालाचे आहेत ना प्रोडक्ट, केसांना लावतात, आपल्याकडे कमी लावतात, इकडे हे ओमानी म्हणजे इथं मुस्लिम गल्फमध्ये भरपूर आहे। हा वाटिका इथला आहे, दुबईचा आहे, ते दुबईवरून हा सामान येतो। हा दुबईवरून येतं सगळा। आता इथं फिलिस्तीनमुळे बराच काही इथं बंद झाला, ज्या दुसऱ्या फॉरेन कंपन्या होत्या ना, त्यांचा माल हेड अँड शोल्डर वगैरे सगळं बंद केलं म्हणून। तिकडे जाम असं ऑफिशियली अनाऊन्स नाही केलेला, पण त्यातल्या त्यात सगळे जण डाबरचा तो नवरत्न सारखा येतं ना तेल, शांततेसाठी। वेअर हाऊस बराच मोठा आहे।
तो रिटर्नचा असतो, जो फुटलेला असतो ना तो रिटर्न दुकानातून आलेला असतो, तो रिटर्न करून पाठवायचा. रिटर्न सेल त्या साईडला चल. डायव्हरचा ओव्हरआस असतो ना बॉक्समध्ये जाईल. बॉक्समध्ये तर सचिन ऑफिसमध्ये त्यांचं सगळं काम असतं. तिथे बिलिंग असते, रिटर्न असते, सगळं काही तिथं असतं. पण हा वेअर हाऊस आहे. आई सगळं बघत होते. इथे डाबरचे प्रोडक्ट खूप आहेत. जेवढे आहेत ना तेवढे डाबरचे इथे प्रोडक्ट आहेत. खूप सारे छोटे मोठे शॅम्पूच्या व्हरायटी खूप सारे आहेत. कितीतरी तेल आहेत भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये. कोलगेट्स आहेत, फेम आहे. फेममध्ये पण बऱ्याच व्हरायटी म्हणजे ब्लिचिंगचा, त्याच्यानंतर फॅक्स वगैरे. आम्हाला इतका हसल येतं. आई काही नाही काय म्हणत होती. इथे ब्लॅकवाले शॅम्पू देखील होते बरेच सारे. तेलाच्या बॉटल होत्या बऱ्याच सगळ्या डाबरच्या, नवरत्न प्लस काय म्हणतात कंडिशनर, त्याच्यानंतर हेअर क्रीम जी लावतो केसांना, सिरम वगैरे, ते बरंच काही होतं. आई विचारते की शॅम्पूमध्ये अंडा पण असतो. पहिले हा अंडा असतो, हनी असतो, दही पण असतो, अशा बऱ्याच काही, आमला असतो, रिटा असतो, अशी व्हरायटी. तिला नवल वाटत होती की किती. आणि त्याच्यामध्ये पॅकेजिंग पण वेगवेगळी होती. छोट्या मोठ्या बॉटल वेगवेगळ्या साईजच्या, आकाराच्या, उकाराच्या, सगळ्या काही तिथं होत्या. तर सगळं ते चेक करीत होते. हे सगळे डाबरचे प्रोडक्ट यांचे दुबईवरून येतात. सगळे UAE वरूनच येतात सगळे. मी पण सचिनकडनंच ऐकलेले. मी म्हणायची कुठून येतात, तेव्हा नाही दुबईचा प्रोडक्ट आहे, दुबईवरून सगळा माल येतो. बोलले ओके, पॅकेजिंग सगळी दुबईची आहे. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर हे हर्बोलिन होतं. हर्बोलिन पण वॅसलिनप्रमाणे 2-3 प्रकारचे आहेत. बटरचं आहे, त्याच्यानंतर नॉर्मल आहे. एक ब्लॅकवेला मी पहिल्यांदाच पाहिला इथे, कारण दोनदा मी 2 प्रकारचा पाहिला होता. आता गरमीत काही त्याचा हे नसतो, पण थंडीत हर्बोलिन खूप प्रमाणात वापरली जाते. तर इथून हे माल, हा त्यांचा वेअर हाऊस आहे. इथून माल बऱ्याच शॉप मॉलमध्ये सप्लाय केला जातो. हा यांचा निजवाचा वेअर हाऊस आहे. मेन ह्यांचा जो वेअर हाऊस आहे तो घालाला आहे, त्याच्यानंतर सलालाला आहे, सुवेकला नवीन आता ओपन झाले. डाबरचं सगळं संपलं नाही, आता एंटर करतोय फूड सेक्शनमध्ये. म्हणजे जे फूडचं काहीही असेल तर बस. तर इथे लाईट चालू नव्हता आणि मी सगळे लाईटीची बटनच पहिली शोधत होते, कुठं आहे काय. कधीतरी येणं होतं किंवा आले तर सगळा स्टाफ त्यांचा तिथं असतो. तर डिलिव्हरी गेलेल्या त्या खूप लेट आले होते सगळेजण. त्याच्यानंतर त्यांचा दुपारचा जो आरामचा टाईम असतो तर ते होते, ते आले नव्हते. तर मी लाईट शोधत होते. 1-2 जण आलेली पण जरा थांबली होती बाहेर. ओके, तर मी चेक करीत होते बटणं कुठं आहेत. बरीचशी बटणं होती, ती फॅनची होती किंवा काय मलाच काही कळत नव्हता. फूडचा सेक्शन बराचसा खाली झाला होता. आणि आम्ही आज गेलेलो बघायला तर त्याच दिवशी डाबरचा ट्रेलर आला होता मस्कतवरून. इथे लाईटीची बटणं होती पण माझा हातच नव्हता पोचत. तर मग मी विरललाच म्हणाले की प्लीज जरा बटणं चालू कर. आणि मी जेवढी चालू केलेली करामती करून ते सगळे बंद करतो. आई हिला समजत नव्हते की काय आहे काय नाही, ते सगळं काही मी बोलले तिला तुला दाखवते. ही सगळी शुगर आहे, म्हणजे ही सगळी साखर आहे वेगवेगळ्या प्रकारची. 2-3 कंपनी म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट नावांची आहे. त्याच्यानंतर 5 किलोचं पॅकेट, 2 किलोचं, 1 किलोचे असे. त्याचबरोबर ब्राऊन शुगर म्हणजे आपण गुळाचा चहा कसा बनवतो, आता ऑर्गॅनिक शुगर जी मिळते तर तशी त्याच्या पण मध्ये व्हरायटी होत्या बऱ्याच 2-3 तर त्या होत्या. त्याच्यानंतर समोर कॅप्टन ओट्स. आईला समजलं नाही कॅप्टन ओट्स. तर आता सगळ्यांचं नाही की डाएटसाठी सकाळी लोक उठल्यानंतर दुधामध्ये ओट्स भिजवून खातात, म्हणजे काही गव्हाचाच प्रकार असतो, त्याच्यापासून बनलेला असतं. तर बस त्याच्यानंतर ही कॉस्ट होती, म्हणजे मिल्क पावडर होती मोठे. आईला म्हटलं की नको खोलू, ती तसंच आहे. बोले ओके. ओट वेगवेगळ्या कंपनीचा ओट्स होता. त्याच्यानंतर मायक्रोनी होता, म्हणजे पास्ता वेगवेगळ्या आकार उकार ते मायक्रोनीचे असतात तसा होता सगळा छोटा मोठा. ते पॅकेज होते सगळे. तर मी आता म्हणलं मला फूडचा सगळा खाली झाला होता. त्याच्यानंतर तुना फिश होती, म्हणजे जी रेडीमेड तुना फिश मिळते ना डब्यामध्ये, आपण काही तर गरम करून खायचे, तर तसे ते होते. आपण तुना तर जास्त गावाला कोणी खात नाही, पण इकडे तुना लोक खूप खातात. त्याचबरोबर इथं राईस होता. राईस नूरजहाचा राईस होता, 40 किलोच्या, 20 किलोच्या, 5 किलोच्या, 10 किलोच्या, 2 किलोच्या, 1 किलोच्या, असे पॅकेजिंग त्याची होते. त्याचबरोबर नूरजहाचा 2 वेगवेगळ्या प्रकारचा राईस होता, म्हणजे बासमती मोठा, XL, डबल XL,
बरं त्याच्याबरोबर इंडिया गेट होता, इंडिया गेटचा होता. त्याच्यानंतर हे सगळे स्पायसेस होते. हा सगळा माल कुवेतवरूनच आलेला आहे, म्हणजे हा प्रोडक्ट कुवेतचा आहे, तर तिथून आलेला आहे. तर ते सगळे आई बघत होती. म्हणजे हे सगळे जारवाले डबे आहेत, म्हणजे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये, दुसरा पाऊचमध्ये, म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सगळा माल होता. हे लोक सप्लायर आहेत. तर सचिन इथं हेड आहेत. बाकी त्यांच्या अंडर 5 हेल्पर, 1 स्टोअर कीपर, त्याच्यानंतर सेल्समॅन आहेत, 4-5 सेल्समॅन आहेत. तर हा सगळा तो वेअरहाऊस होता. तर आईला दाखवत होते. सगळे स्पायसेस होते. आपला दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, इलायची, आणखीन काय 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 काय, जिरा, हळद, मसाले, गरम मसाले, मटन मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हॅम पॅम, हे इंडिया गेटचे सगळे राईस होते बाजूला. तर मी आईला तेच दाखवत होते. त्याचबरोबर हनी पण होता. हनी पण 2 प्रकारचा इथं असतो, तर तोच हनी तिथं होता. तर हा एकदा असा बघा. पुढे दुसरा एक आणखीन छोटा आहे, ज्याच्यात छोट्या छोट्या वस्तू, म्हणजे ज्या घी असतो किंवा आलमंड पिस्ता असतो, त्याचबरोबर जाम असतो, तर तो आतमध्ये होता. आणखीन त्याचा एक स्टोर छोटा जो AC मध्ये असतो. पण नंतर मग माझं ते राहूनच गेलं. ही रीनाने आई तिथं होती, चावी नव्हती. नंतर मग त्यांनी चावी केली, तर बघितलं. नंतर मग आम्ही सगळेजण फिरलो. आई पूर्ण फिरायला, म्हणजे त्यातला अर्धा सगळ्याच गोष्टी घेतल्या. तर खूप मोठा वेअरहाऊस आहे निजवाचा. इथून सगळा माल निजवावरून इब्रीला, इचकीला, बेहलाला, समाईलपर्यंत जातो इथून माल. तर इथं 3 गाड्या आहेत त्याचबरोबर. तर बस हा असा होता वेअरहाऊस. तो तिघांना पण बघून खूप खुश वाटलं. आईला समाधान झाला की जावई कुठे काम करतात ते नाही बघितलं. परदेशात आपल्याला माहिती आहे की माझा लेक किंवा माझा मुलगा कोणीही काम करतो, पण कुठे काम काय करतात स्वतःहून बघण्यात कोणी तो वेगळाच आनंद होता. तर माझ्या आईचं समाधान झालं की ओके, जावई इथे तर काम करतात. ठीक आहे. तिथून निघालो. सगळ्यांचा फोटो सेशन चालू होता. त्याच्यामध्येच सगळेजण फोटो खेचत होते की ओके हा भाऊजी इथे काम करतात म्हणून. तर असं त्याच्यानंतर मग तिथनं बाहेर पडून मोर्चा गेला डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये, तिथे काम करतात. तर बस ट्रक तुझ्या भाषेत सांगतोय, तो पण एक ट्रक आहे. ते सामान डिलिव्हर करायच्या, त्याने पण गाड्या घेतल्या आहेत. आणि ऑफिस आहे. दर्शू कुठे गेला बघ रे. हे जावई इथं काम करतात, तुमचे काम ऑफिसमध्ये. आणि हा जावयांचा ऑफिस सगळा पसारा पडलाय पण सध्या. ठीक आहे. मेन काम इथं असतो. आईला दे बसायला. कॅमेरा इथे तर बसवला. आपण तिथं काय पण वस्तू घेतली असती ते इथं दिसलं असतं. रेकॉर्डिंग होतं. आता मी हे रॅक केल्याच्या नंतर, आता पहिल्यांदा आली ना सचिन मी रॅक बनवल्याच्या नंतर. मस्त गेला आता ऑफिसमध्ये फाईल ठेवायला. ते पण वरून जातील वाटतं मग. ते पहिले इकडे ठेवायची. हा तो किचन आहे छोटूसा.